तर ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं. शिंदेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही, ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे. ठाकरे वेळ देत नसल्यामुळे खासदारांना शिंदेंकडे जावंसं वाटत असेल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. तर महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलेला आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मान्य उद्धवजींनी किंवा त्यांच्या टीमने पुरेसा वेळ त्यांच्या खासदाराला दिला नसेल. त्यांचा शेवटी प्रत्येकाला अस्तित्व आहे, प्रत्येकाचा मतदारसंघ आहे, त्यांच्या मतदारसंघातली विविध विकासाची कामं आहे. शेवटी कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. शेवटी आधार नाही घेतला तर कसं होईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथजी हे सर्वांना मदत करणारे नेते आहेत. देवेंद्रजी सर्वांना महाराष्ट्रातल्या पक्ष विपक्षाच्या विचार न करता मदत करणारे नेते आहेत. त्यामुळं साहजिक खासदारांना असं वाटतं की एकनाथजी देवेंद्रजीकडे जावं. कोण कोणाला फोडतो, कोण कोणाला नाही, तरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आलंच आहे. फोडा तोडा, मोडा जोडा, राजकारण हे सगळं आता अलीकडे याला नैतिकता नीतिमत्ता काय राहिलंच नाही. त्यामुळे कोण कुठे जावं, कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसावं आणि कोणी कोणाला डोक्यावर घ्यावं आणि मग डोक्यावर घेऊन कोणी पुन्हा पायाखाली तुडवावं, हे सगळं राजकारणात अलीकडे एक फॅशन झाली आहे. ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही. आमच्याही खासदाराचं कुठेही नाही आणि उद्धव ठाकरेंच्याही खासदाराचं कुठे नाही. कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं आहे आणि पक्ष फोडल्यानंतर जे पक्ष फुटल्या जातात त्यांची काय अवस्था होते हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. जे पक्ष फुटले त्यांची आज अवस्था काय आहे, त्यांच्या नेत्याची अवस्था काय आहे हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठेही ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये नाही. कोणतेही खासदार उद्धवजी ठाकरे यांचे फुटणार नाही, अशा प्रकारचं संपूर्ण चित्र आहे.